नमस्कार, मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभव हराळ, विश्वप्रभात जिल्हा प्रतिनिधी। आज श्रीगोंदामधून दौंड श्रीगोंदा जामखेड रोडवरती हा ॲक्सिडेंट झालेला आहे। जामखेडवरतून येणारी गाडी ही आडळगावच्या काहीच अंतरावरती पलटी झालेली आहे। समोरून येणारा टू व्हीलरवाला माणूस हा DY12वरती कॉर्नर असल्यामुळे पुढील काही दिसल्यामुळे अंगावरती आला होता। यामुळे या लक्ष्मणने गाडी ही साईडला दाबलेली आहे। या साईडला दाबत असताना साईडील मुरुमावरून गाडी सटकलेली आहे। तरी हा लक्ष्मण आणि त्याचा किन्नर दोघेही वाचलेले आहेत। गाडीचे ड्रायव्हर आणि किन्नर सुखरूप आहेत, यांना मोका मार लागलेला आहे। तसेच हा रोड गतिमान होत आहे आणि दिवसेंदिवस येथे ॲक्सिडेंट होत आहे। याच्यामुळे रोड सुरक्षा यंत्रणेने येथे स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे। तसेच RTO यांनी देखील या रोडची दक्षता घेतली पाहिजे, असे लक्ष्मण म्हणाले। पलीकडल्या गाडीच्या पाठीमागे मोटरसायकल होती, त्याने अचानक लेफ्टला वळल्यामुळे मला इकडे लेफ्टला वळावं लागलं आणि पुढला मोटरसायकल होता। लोडमध्ये गाडी का कशी आहे सध्या? लोड आहे का? किती टायर गाडी आहे? तुम्ही कोणाला येतं? जामखेडचे। इन्शुरन्स वगैरे आहे का? किती 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 सालचा इन्शुरन्स आहे आपला? इन्शुरन्स कोणत्या सालचा आहे? याच वर्षाचा आहे का? चालू आहे का? तुमचं नाव काय म्हणले संपूर्ण? आपण ड्रायव्हर आहेत का? हे ड्रायव्हरच का? आता समजा ही लोडिंगची ह्या रोडला समजा स्पीड ब्रेकर असते तर झालं असतं काही? त्या कॉर्नरला स्पीड ब्रेकर असले पाहिजेत किंवा नसले पाहिजे किंवा पाठी असली पाहिजे? जर ते स्पीड ब्रेकर असते तर तो म्हणजे हे DY12ला स्पीड ब्रेकर पाहिजेत, नाही तर हे दररोज ॲक्सिडेंट होत आहे। मोठ्याने बोला, याच्यामध्ये आवाज आला पाहिजे ना। वरतून येताना या साईडला हे पाहिजे गतिरोधक पलीकडून पण पाहिजे ना अलीकडून पण पाहिजे DY12ला। आणि ते कॉर्नर असल्यामुळे परत तिथं पाठी पण नाहीये, आणि पाठी नसल्यामुळे हे जे का पुढला येणारा ड्रायव्हर डायरेक्ट अंगावर येतो इकडून। याच्यामुळे ती गाडी इकडे त्या ड्रायव्हर त्या पुढच्या टू व्हीलर होती का फोर व्हीलर होती? टू व्हीलरला हुकवण्यासाठी तुम्ही ह्या साईडला दाबलं, फार खाली नेली तुम्ही तिकडून त्याला वाचवण्यासाठी। ठीक आहे ठीक आहे। नाही